कारागृही रजस्वला होत अवदशावशे तेथे सदा संध्याकाळी निद्रिस्त वसने मलिन असनात ही 8 स्तने निश्चित सज्जन नर पाळीती धृतराष्ट्राच्या मनातून पांडव जिंकावे खेळावे धृत बाह्यमणी उजळते सागत ते उत्तम बुद्धी स्वीकारा कर्ण शकुनी दुर्योधन म्हणती विद्र बोलेचे वचन ते अभ्यास पंथमने पूर्ण खेळावे जाण भूत आदी पास पाहता सत्यचित भूतस्तंभची सर्व होत ते सर्व ऋतून राक्षस दंत हेत चौदार साधिले स्थूल लांब विषप्रमाण सुवर्णरसे आरक्त चिन्ह देखता सर्वी भरिले मौन कोणी दूषण न ठेवी भीम म्हणे दुर्योधना सत्य धर्माची तो नको खेळू धूत दुर्योधन म्हणे यथार्थ बोलशी मात्र भूतोधरा आम्ही तुम्ही समाबद्धन कौतुक पाहू दुरण शकुनी धर्म दोघे जण परस्परे खेळती विदुर म्हणे मनात आरे मांडला येणे अनर्थ पृथ्वीच्या नृपाचा पूर्ण अहंत राहला यावरी तत्वता नारद व्यासोक्ती उत्तम विसरला की यथार्थ धर्म कृष्णमाया घोर परम न कळे विधान तियेचे सूत्रधारी यादवेद उतरावया पृथ्वीचा भार उपाय योगी श्रीधर न चले अनुमात्र कोणाचे धर्मे धायिता फासे भीमे हात फोडीचे आवेचे काही वाजवी तेने कापत असे दिग्गजांचं भूमंडळ आके सरचा अवतारा खोटा डाव होय खरा खतरा कापे वसुंधरा हारी तोडवा येत असे भीमाची हाक असे भीम पाच डाव जिंकी धर्म दुर्योधन म्हणे परम खोटे कर्म ओढवले धर्मास्त्र म्हणे दुर्योधन हाक फोडितो भीमसेन फासे पडती उठवण आम्ही न खेळू सर्वदा माझ्या वाटचा तुम्हासी शकुनी प्रेरीला खेळावयासी हारजित लागले त्यासी माझी ऐशी जाणीजे धर्म म्हणे भीमसेना धर्मरी धरिजे मौन हाक न फोडी सर्वज्ञा माझी आज्ञा पाळी हाती पास येत शकुनी म्हणे धर्मा पैज बोल वदनी किंवा जिंकिल्या एक जणी राज्य ओपू गदपुरीचे आलं एवढं सगळं होऊन सुद्धा सगळ्यांनी त्याला असं काय त्याला बोलवलं आणि धर्मराजा काय झाले मोहामध्ये धर्माला विदुर सांगतोय भीम सांगतोय की दादा खेळू नको यांचा काहीतरी डाव आहे तरी भीमाने ओळखलं थोडंसं कपट पण यांच्यामध्ये दिसतंय म्हणून भीमाने काय केलं तरी पण धर्मराजाने ऐकलं मोठेपणा दिलं तुम्ही एवढे मोठे खेळणारे एवढे सगळे खेळणारे मग 1-2 धाव खेळायला काय हरकत आहे मग आता शेवटी मोठा दादा असल्यामुळे ऐकलं आणि त्यावेळेला भीमाने एक ठरवलं खेळायला बसल्यावर भीम काय करायचा ओरडायचा मोठा त्यामुळे फासे घाबरायचे आणि उलटे व्हायचे हा म्हणजे त्यांना बंद करायचा आवाज बोलायला बंद मंदी घ्यायचे फाशी आणि काय कपटी फाशी भीमाच्या आवाजाने घाबरायचे ते आणि उलटे पडायचे मग तेव्हा शकुनीने फोन केली त्याला याला गप राहायला पण ते त्याच्या आवाजाने घाबरून ते भीमाच्या आवाजाला घाबरून उलट सीधे हा धर्माच्या बाजूने पडायचे भीमाला की तू ओरडू नको धर्मराजाकडून त्याला गप करायला सांगितलं हा त्या भीमाच्या आवाजाच्या पण धर्माने धर्मालाच गप करायला सांगितलं 5 ही 5वी सूचना 5 डाव खेळलो मी तुमच्या बरोबर हा आता 5 मोह कर्माचा कायदा आणि मग गप केलं हा धर्म हा म्हणजे आम्हाला खेळ बघू द्या यांचा आणि मग शकुनी आणि धर्म खेळायला सुरुवात झाली आणि भीमाला काय केलं गप्प केलं सीधे ते त्यांच्या बाजून पडायला लागले कौरवांच्या दुर्योधनाच्या आम्ही जिंकल्या यथार्थ बोलिले वा धावे सत्य यावेळी धर्म पैदला मूळत सभासद ऐकली
हा रावणाचा मध्यमनी लेख ज्याचे तेज सूर्यसम तोक तो देयमी निशंक फासे टाकी शकुनितो जिंकले म्हणे ते क्षण मध्यमनी दिला सूर्यगण दिसे डावी जाणा विजयरथ समर्पिला तिसे डावी साचार दिले अक्षय भांडार त्या माझी सिद्धी निरंतर प्रीतिका न सरे कल्पांती भाव सरे धर्मासी परमचतुर रंभा उर्वशी कैसा दिल्या लक्षरासी ज्याची अल्पासी मदन भुले ज्या चौसष्ट कला प्रवीण मृग मद तुला संपूर्ण त्या चौथे डावी जाण दुर्योधनाची दिल्या परमचतुर लक्षरास पाचवे डावी एकनिश्चेच कोणी दुर्योधनांचा हंस गगनामाजी न समाये दशरथ दिव्य सुंदर सहित पापरा शृंगार हे जाती घडले अपार सहावे डावी देतसे दशरथ दिव्यरस ज्याची प्रभा सेनेवर पडत तेही दुर्योधनास देत मागे पुढे न पाहणार आता हारायला सुरुवात झाली. असं काय सांगितलं आमचं दिलं तमकं दिलं हावकं दिलं हे रावणाचं एक मणी मिळाला होता त्या धर्माला तो मणी त्यांनी लावला तो मणी जिंकले 10,000 गायी झाल्या त्याही जिंकल्या 20,000 गायी दशलक्ष घोडे त्याही जिंकल्या यांच्याकडे रंभा उर्वशी होत्या त्या पण दिल्या कोणाला हारायला धर्माला केल्यावर इथे तरी माणूस सावध झाला पाहिजे. पहिले डाव मी जिंकले आणि आता मी काहीतरी कपड्या ओळखलं पाहिजे ना. विदूर म्हणाला की आता संपलं आता पांडवांवरती कर्माचा कायदा लागू झाला म्हणा त्वाची पूर्व संकेत केले दया सारिते भोगडे प्राप्त झाले जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना आम्ही सुखी. धर्माचा कायदा भगवत भक्तीला लागत आणि पाप पुण्य आम्हा गेले विरोधी अग्निरूप झाले आम्ही बरोबर आहे. पापांचं कर्म काहीच नकोच त्याला जरी संपत्ती आहे तरी काय म्हणतात ती माती माती सम आम्हाला नको. शिवाजीने एवढे दिले तरी काय म्हणतात आणि आम्ही पाकिट भरतो पवना हुनरचे वेगे गाडे गंधर्वी पार्थास दिले घोडे ज्यांचे अंग कांतीचे पाडे चांदणे पडे पृथ्वीवरी वरी रक्तदंत जीन हिरसागरी आणिले धुवन ही चंद्रकिरणे आटून काम कर्ण घडियेले की शुद्ध रजताचे ओतिले साचार हे नवनीताचे रचिले सुकुमार जे जान्हवीचे उदक निरंतर पादुनिया वाढविले ऐशा अश्वशाला समस्त दक्षानुलक्ष नवे गणित सापे डावी देत दुर्योधनासी तेजवा पुढील गोळ बोलतीचे क्षणी धूतरूप सम्रांगणी टाकून जाता जावे जाता पावे हानी सत्य धर्म निर्धारे चौबल धर्मास उन्नत उदार आहे की तुझे चित्त लोगन धरी यथार्थ घन पूर्णवत मानिपय सकट उच्च खेचर खर आठवे डावी जिंकले समग्र रमे धर्मनासे निश्चर अधिक हवं भरतसे ज्वाला देखून लवलाय पतंगपडे मागे न पाहि कळू उपेक्षण जाई सती जैसी पतिसवे तसे धर्मास झाले सत्य मागे पुढे न पाहे भ्रांत अक्षय भांडार कृष्णरथ नवे डावी जिंकले धृतराष्ट्राचा मनी विग्र दुर्योधन सुधा पुत्र परम चांडाळ अपवित्र घातकैल खुलासा हा जन्मला जेव्हा चांडाळ अवच्छिन्ने प्रगडली पुष्कळ त्याचा त्यागही तत्काळ ऐसे पूर्वीच सांगितले म्या सांगितला बुद्धिवाद तरी तो न ऐकशी बुद्धिमंद त्याची दुष्टफळे निषिद्ध भोगी आता शेवटी अजून तरी धूतमोडी चांडाळ हा छकुली जवळी दुर्योधना अजून बेडी बंदी रक्षी दुर्योधना घरी सांगतात आता बस करा आता विदूर सांगतात त्यांना बस करा आता खेळ हा मोडा दूध आता हा भेट मी विचित्र आहे कोण हा शकून कोण म्हणजे झालं ना आता एवढे गेले आपले बघा त्याने आपल्या गोशाळा दिल्या अश्वशाळा दिल्या धर्मशाळा दिल्या सगळ्या हारल्या कोण पांडव राज्यही हरले बरोबर धर्मराज पांडव सर्व हरले त्याच्यामध्ये अमकं तमकं तमकं आमकं अमकं चाललं ऐकू शेवटी विदूर सांगतात कुळाचा नाश करेल हा. चला आपला हे भीष्म द्रोणाची धरावी याची भीड करायची कारागृही रक्षिणी याची शकुनी बाहेर दौडावा सद मागता मागता मुखे करून तरी सर्वही देता पंडुनंदन धृत खेळवण योजन आणि तो मरण सर्वांची
ऐसे विदुराचे वचन ऐकून तेव्हा दुर्योधन म्हणे कळले तुझे वडीलपण अमर्यादेने जलपती पांडवाचे कल्याण इच्छिसी आमचा घात तू चिंतिसी जैसी सर्पीन भक्ती केलांसी पापराची श्रेष्ठासी तू उत्तर वस्त्राचा घेक परी बुद्धीहीन शतमूर्ख मर्यादा साडून निशंक बोलसी येथे अपवित्र ऐसे बोलावे वचन की जेणे निवती समाजन न काहीतरी धरून मौन मृत काय असावे बोलो येणसी पामरा तुझा आपल्या घरा तुझं रक्षिले या अवसरा राजबंधू म्हणूनिया तुझं म्हणे रे मसका तुझ घना ऐक टिटका बुद्धपणी पुत्रशोका प्राप्त होईल धृतराष्ट्र देशाग्नी वाढला प्रबळ पतंग प्राय जळाल सगळ माझी बुद्धी केवळ विषय प्राय वाटे तुम्हा पांडवाची लाभली संपत्ती मूर्खा सुख वाटे तुझे चित्ती परी सांगतो तुला निश्चिती लाभ त्याचीच दाहला त्यांची संपत्ती त्यास जाईल तरी निर्वेद पुष्टी होईल ईश्वरी माया सबल अन्याय करी तुझ हाती त्यांचे त्यास सर्व ध्याल कालांतरे प्राणही ओपाल अमर्यादा आखेल दल तरी तुमचे ऋण फिटेना तुझा जीर्ण पिता रडत पांडवा घरी पडेल यथार्थ व्यासाश्रमी अग्निक दग्ध होईल शेवटी प्राण त्यागिता सुयोधना मग आठवशील माझे वचन दूतम नवे तुझे प्राणात भीम ग्राहक पाचला एवढा विदुर बोललाय सुंदर बोललाय त्या दुर्योधनाला काय सांगितलं सर पुढचं भविष्य सांगून टाक पाहिजे त्या पंडुपुत्राकडे मागून घ्या सगळं देतील पण दूध कळू नका वाईट लावू नका सगळं तुम्हाला कोण देतील पण अशा प्रकारे त्यांना कपटाने जर तुम्ही हारा तर तुमचा शेवटी काय आहे नाश आहे कोण बोलतोय विदूर सांगतो ज्या वडिलांना म्हणजे धृतराष्ट्राला तुमचं सगळं मृत्यू पाहावा लागेल आणि मग हा रडत बसेल ऐक मग त्यालाही बोलतोय कोण बघा तेवढी ताकद आहे पांडवांकडे जाऊन त्याला रडत बसावं लागेल मग हे सगळं सांगतो तुझ्या बापाला असं सांगतो बस का तुला काय पाहिजे तर त्या पांडवांकडे मार तुला सगळं देखील एवढी त्यांची काय आहे उदारत आहे उदार आहे ते पण ऐकत नाही आणि त्यांना काय करायचं असते हरून त्याला जिंकू द्रौपदी पर्यंत यांना यायचं असते कोणाला उलट विदुराला सांगतो तू घरी जाऊन बस हा आता ते सांगतो ऐकतो पण ऐकत हा महत्वाचा माझी वचने आता कठीण पुढे गोड अमृत होणं औषधाआधी करवट होणं रोग हरण पुढे करी जशी नाबद साखर इथे घालिता खडकडे फार पुढे गोड अपार वचने साखर माझी कैसी पुरट वाटे आमळक तरी पुढे गोडी अधिक माझी वचने दुःख मोचक न्यायनिष्ठ तैसिक पिता वाडी पुत्रा लागून त्यासी वाटे विष समान तरी पुढे गोडी जाण महिमा पूर्ण वाढे हा तुला आता माझं वचन कडू वाटते जे बोलतोय तो विदुर बोलतोय पण पुढे तुझा फायदा आहे औषध कडू असते पण त्याने काय होते तसं मी जे बोलतोय ना दुर्योधन आहे तुला कसं वाटतंय कडू पण हे कडू तुझा फायदा आहे तू जगशील चांगलं आणि तुम्ही जुन्या करून त्याने माझा आहे पण ऐकत नाही कोण दुर्योधनाचं सोडून द्या पण स्वतः भाव जो आहे कोण धृतराष्ट्र तोही ऐकत नाही त्यांनी पण काय केलं पाहिजे थांबवलं पाहिजे संत यांचं बोलणं दाखवलं महाभारतामध्ये लास्ट पूर्णामध्ये याच्यामध्ये भरपूर आणखी बोलतात ह्याच्यामध्ये थोडक्यात आणले काय काय विदुर बोलतोय बघ ऐक माझं बस कर आता झालं ना तरी पण चालू आता काय बोलतो विदुराला कोण दुर्योधन ऐका असो ऐसे बोलणं विदुरे मरिले मुख्य मौन शकुनी म्हणे धर्मा लागून किंवा भूतयज्ञ आरंभीला पूर्ण होता पूर्णावती घरी वाढेल अपचिती उदारपणा घरी चित्ती घरीनं सांडी सर्वता शुभ डाव पडता एकसरा इतके नेसी आपल्या घरा धर्म पेटला अविचारा शपथ काय बोलत पूर्व समुद्र धरण पश्चिम समुद्रपर्यंत जाणं जी किल्लारे भरले सगळं दिली तुम्हा चितवी तोही डाव जिंकिला पुढे धर्म काय बोलिला देश दुर्ग गडते वेळा सर्व राज्य ओपिले विदुर दोन बाजूने बोलला लेकी बोले सुने लागे तो कोणाला बोलतोय धर्मराजाला सावध कोणाला करताय धर्मराजाला कळलं
तरी धर्मराजाला कळलेलं कळलेलं नाही म्हणजे एवढा तो बेभान झाला हा, ना आपण म्हणतो लेखी बोले सुनेला त्याला बोलतोय की ह्याचा अर्थ तो कपटी आहे ते धर्म तू सांग म्हणजे मी त्याला बोलतोय तू सावध हो. तू सावध हो तू आता बघत झाला आता आपले भगीर बोलले काका बोलले आता काका बोले बस तरी धर्म ऐकत नाही धर्माचा कायदा मग आपल्याला सोडलं आणि हा लगेच गोड बोलतो शकून हा आता रामदे आता पूर्ण कर आता एवढं झालं तर आता एक हा यज्ञ काय कर युद्धाची शेवट काय कर पूर्ण कर का हो आणि काय होते मग आता परत तो धर्म मात्र बोलतो आता पुरंच करूया काय ते आता सगळं आणतो आता राहिले 5 जण उपस्थित इथपर्यंत इथे येणार आहे आणि पुढच्या अध्यामध्ये मग शेवटचा होणार ब्राह्मणा दिव्य वृत्तीधन ते वेगळे करून फिरावे डावी दान सर्व देश समर्पिले द्रौपदीचे पार्थपुत्र जिंकिले न लागता क्षण मात्र चौघे बंधू पवित्र आपण पाचवा शेवटी म्हणे तुमचे नीच भुक्त